नमस्कार, मी सटम. आजची तारीख आहे 18 सप्टेंबर 2024. आता अनंत चतुर्दशी संपून दुसरा दिवस उजाडलेला आहे. एकंदरीत माझ्या चेहऱ्याकडे पाहून तुम्ही गेस केलंच असेल नक्की माझ्या मनामध्ये कुठली घालमेल किंवा नक्की कुठली भावना सध्या सुरू आहे त्याबद्दलचं. बघा, तसं आहे ना, मी विसर्जनाला करिरोडच्या राजाचा शेवटपर्यंत म्हणजे समुद्रापर्यंत जाणं टाळतो. आणि जरी मी तिथे गेलो नाही आणि ती गोष्ट अवॉइड करण्याचा प्रयत्न केला तरी इथे मागे माझी परिस्थिती अशी असते. आता सकाळी ठीक 9:11 झालेले आहेत. तरी मी मनाचं धाडस केलं. एकंदरीत माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल माझ्या मनाची किती घालमेल होत होती त्याबद्दलचं. पण विसर्जनाचा व्हिडिओ आल्याशिवाय आपली ही सिरीज संपू शकत नाही हे मला माहिती होतं आणि त्याचमुळे मी तिथे गेलो होतो. करिरोडच्या राजाचं विसर्जन तर सकाळी 7 वाजताच झालं होतं. पण किंग ऑफ गुड आणि बॅड टाइम्स म्हणजे लालबाग परेलच्या गणेशोत्सवाचा आणि एकंदरीतच मुंबईच्या गणेशोत्सवाचा राजा म्हणजे लालबागचा राजा आपल्या रथामध्ये विराजमान झाला होता परतीच्या प्रवासासाठी. त्याचबरोबर माझा लाडका आणि आमचा मोठा भाऊ ज्याला आम्ही मानतो असं चिंचपोकळीचा चिंतामणी सुद्धा तयार होत होता निघण्यासाठी. मला वाटलेलं मी एकटाच वेडा आहे की काय ज्याला असं दुःख वगैरे होतं, रडायला वगैरे येतं, पण तसं नव्हतं. तर हे पहा तुम्ही, हीच आहे खरी ताकद मुंबईच्या गणेशोत्सवाची, त्याच्या प्रेमाची आणि त्या अतूट नात्याची. म्हणजे विसर्जनाच्या दिवशी असं वाटतं की त्याने परत जाऊच नये, पण त्याला जाणं भाग आहे. आणि अजून एक गोष्ट, असं वाटत राहतं की हा परत कधीच येणार नाहीये आणि आपलं खूप जवळचं कोणतरी निघून गेलंय किंवा आपल्या खूप जवळचं कोणतरी आहे ज्याला हिसकावून घेतलंय. बाकी चिंतामणी निघाला आपल्या प्रवासाला आणि त्यानंतर पाठोपाठच लालबागचा राजाही निघाला आणि मी परत मागे वळलो, कारण त्यापेक्षा जास्त वेळ तिथे थांबणं मला मानसिकदृष्ट्या सहन झालं नसतं. बाकी एकंदरीतच लाईनीमध्ये खूप सारे वेगवेगळे महाराजा, राजा, सम्राट उभे होते आपल्या परतीच्या प्रवासासाठी. आणि आजूबाजूने ना त्यांच्या JCB जात असताना असं वाटत होतं की ह्या JCBला जोरात एक फाईट मारून नष्ट करून टाकावी. का त्याबद्दल मी आत्ता तरी सांगणार नाहीये. आता वेळ आलेली आहे आगमनाची परत एकदा. त्यामुळे ही गोष्ट आपण काही क्षणासाठी तरी पॉज करून ठेवूया. पण लक्षात ठेवा, हा दिवस परत येणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण म्हणून ह्या दिवसाच्या विचारामध्ये अख्खे 10 दिवस आणि आत्ता हा लांबलेला खूप मोठा उत्सव आणि आपल्या लाडक्या गणरायाचा सहवास तो काय चिंतेत घालवायचा नाहीये, तर खूप जास्त मजा करून बंपर वेगवेगळ्या गोष्टी करून घालवायचा, इतकं मात्र खरं आहे. आणि त्या गोष्टीची जाणीव मला ह्या मुलीकडनं झाली. तिला काहीच पडलं नव्हतं, मस्तपैकी मजेत तिकडे एका कोपऱ्यात बसून वाळूमध्ये खेळत होती. शेवटी आपलं आयुष्यही असंच आहे, प्रसंग कुठलाही असो, वाईट किंवा चांगला, त्यामधनं ऊर्जा घ्यायची, कायमच सकारात्मक आणि जगत राहायचं. बाकी गणपती आता आलेले आहेत तरी एन्जॉय करूया आणि त्या शेवटच्या दिवसाचा विचार न करता एकदम मनसोक्त झोकून देऊया गणेशोत्सवामध्ये आणि जाणून घेऊया काहीच दिवसांमध्ये गोष्ट मुंबईच्या गणेशोत्सवाची पर्व दुसरे लवकरच. आता सिरीज संपवताना उत्सवाचे उतरलेले रंग पाहताना थोडंसं वाईट वाटतंय, पण काय नाही, गणपती परत पुढच्या वर्षी येणारच आहेत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. टिळक महाराजांचा विजय असो.